पण सगळ्यात मोठं जे संकट असतं ते असतं भांडवलाचं, फायनान्शियल, इकॉनॉमिकल आणि बॅकग्राऊंड म्हणजे नव्हतं. आमची शून्यातून एक उभं केलंय असंच एक. सेल्फ फंडिंग तर आमच्याकडे काहीच नव्हतं. त्यावेळेस आमचं वय कमी होतं, बरोबर, नवीन होतं व्यवसायामध्ये आणि वय प्रचंड कमी असल्यामुळे लोक जे आहेत सुरू झाली आमची बँकांची वारी. मग प्रत्येक बँकेत जायचो आम्ही की आम्हाला लोन हवं आहे, असं असं आमचा प्रोजेक्ट आहे, आम्हाला या सेक्टरमधला एवढा एक्सपिरियन्स आहे. मग बँकेचे जे मॅनेजर होते ते आम्हाला एंटरटेन करायचे की हां मग सांगा तुम्ही सेल किती करणार, सेल तुमचा दाखवा मला, तुम्ही मंथली किती करणार, तुमचं काय प्रोजेक्ट आहे वगैरे. आणि आमचा जो ॲक्च्युअल प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही बनवलेला आहे तो न बघता एका पेपर वर्कवर आमच्याकडून हाताने लिहून सांगायचे की नाही तुमच्याकडून हे होऊ शकत नाही. अशा बऱ्याच जवळजवळ 4 ते 5 बँकांनी नकारल्यानंतर. नमस्कार, उद्योग स्पार्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आमची टीम आलेली आहे ओझर या गावातील भार्गवेस स्पोर्ट टी शर्ट या फॅक्टरीला भेट देण्यासाठी. या फॅक्टरीच्या फाउंडर, ओनर, मॅन्युफॅक्चरर आदरणीय पूजा मॅडम आपल्यासोबत आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की हा व्यवसाय कसा चालतो किंवा या व्यवसायामध्ये जी काही आपण सुरुवात केलेली आहे ती कशा प्रकारे आपली सुरुवात केलेली आहे. तर प्रथमतः मॅडम, आपलं आज तुम्ही दोघांनाही आम्हाला अतिशय अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आपल्या चॅनलच्या वतीनं तुमचं मी मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो. तर प्रथमतः आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या, आपलं पूर्ण नाव आणि या ठिकाणचा ॲड्रेस सांगा. नमस्कार, मी मराठी उद्योजिका पूजा मयूर भार्गवे, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ भार्गवास टी शर्ट्स अँड स्पोर्ट्सवेअर मॅन्युफॅक्चरर. आमची फॅक्टरी ओझर मिक नाशिक येथे आहे. धन्यवाद मॅडम. मॅडम, ह्या व्यवसायाची जी सुरुवात आहे ही आपण कधी चालू केली, कधी सुरुवात केलेली आहे ह्या व्यवसायासाठी? आमची सुरुवात 2020 मध्ये झालेली आहे. 8 मार्च 2020 मध्ये आम्ही ओपनिंग केलं होतं. मॅडम, व्यवसाय सुरू करताना प्रथमतः जसे की समजा नवीन उद्योजक असतात, व्यवसाय सुरू करताना आपल्याला प्रथम काही अडचणी येतात किंवा सुरुवात करताना काही काळजी घ्यायची असते, तर प्रथमतः आपल्याला त्या कुठल्या गोष्टी जाणवल्या की बाबा व्यवसाय सुरू करताना आपल्याला काही अडचणी येतात, याबद्दल आपण काय सांगू शकाल? आता आम्ही जेव्हा सुरुवात केली होती, ॲक्च्युली आता आम्ही दोघांनी सोबत सुरुवात केली होती, त्यावेळेस आमच्याकडे काही फायनान्शियली नव्हतं, आम्ही भांडवल काही नव्हतं, पण आपण एक एक्सपिरियन्स होता 1 वर्षाचा, आम्ही यामध्ये ट्रेडिंग केलं होतं, त्याच्यामध्ये काही इश्यूज येत होते. मग आपणच एक सुरुवात करून बघूयात, काहीतरी करायचं आणि आपल्याला बिझनेसच करायचा होता. त्यामुळे मग आम्ही सुरुवात केली होती की, आणि आमचा सेटअप अगदी छोटासा होता. आता तुम्ही जो बघणार आहात तो आत्ताचा सेटअप आहे, आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा एकदम लहान ह्याच्यातनं आम्ही सुरुवात केली होती. की तुम्ही दोघंही उच्च शिक्षित आहात, की तुम्ही आपलं मोठं शिक्षण पण घेतलेलं आहे, परंतु ह्या व्यवसायामध्ये येण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली की हाच व्यवसाय आपल्याला निवडायचा, ही प्रेरणा कशी मिळाली आपल्याला? आता माझं झालेलं आहे फॅशन डिझायनिंग. माझं फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा झालेला आहे. त्याच्यानंतर मी एक कोर्स करून, याच फील्डमध्ये एक कोर्स करून इंटर्नशिप केली होती. काही कंपन्यांमध्ये मी एक्सपिरियन्स घेतला होता. साईड बाय साईड या फॅशनशी रिलेटेड मी काही ज्वेलरी मेकिंग म्हणा वगैरे ह्या गोष्टी मी करत होती. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीतली आवड होती आणि सरांचा मला सपोर्ट होता. सर पण MBA फायनान्स झालेले आहेत, मग त्यांचा सपोर्ट होता. मग दोघांनी मिळून एक की मी प्रोडक्शन हँडल करू शकते, तुम्ही बाकीचं मार्केटिंग, सेल वगैरे बघू शकतात, असं दोघांचे एक विचार जुळले आमच्या आणि आम्ही सुरुवात केली. मॅडम, एकंदरीत आपण जेव्हा स्टार्टअप केला तर छोट्या मोठ्या काहीतरी आपल्याला अडचणी जाणवतात की सपोज नवीन व्यवसाय आहे, ह्या व्यवसायामध्ये म्हणजे काही व्यवसाय पारंपरिक असतात, आपले वडिलोपार्जित चालत आलेले असतात, काही आपण आधुनिक करतो की जसं की समजा भविष्याचे दृष्टिकोनातून काही नवीन व्यवसाय आपण निवडलेले असतात. तर यात आपण हा व्यवसाय करत असताना घरून आपल्याला कसा सपोर्ट मिळाला, फॅमिलीकडनं काय सपोर्ट मिळाला? घरून तसं पहिले आम्हाला विरोधच होता की हे आपलं सेक्टर नाहीये, आपलं कोणी यामध्ये नाहीये, म्हणजे आमची शून्यातून एक उभं केलंय असंच आहे. जेव्हा घरच्यांना असं वाटत होतं की आपण हे कुठे काय करू शकतात, ना मार्केट माहिती आहे, ना आपल्याला ह्यामधलं काही नॉलेज आहे, किंवा आपलं काही कुठे शॉप वगैरे नाहीये, त्या गोष्टीतला एक्सपिरियन्स नाहीये, घरातला कोणालाच नव्हता, घरच्यांची फील्ड अगदी वेगळी होती. त्यामुळे सुरुवातीला घरातून विरोधच होता, पण म्हटलं नाही की आम्ही करून दाखवतो, काहीतरी आम्हाला सुरुवात करू द्या. मग त्यांनी थोडासा केला सपोर्ट. सुरुवातीला 1-2 वर्ष नाहीच चालू होतं थोडंसं, कारण आमचे पण चढ उतार होत होते. कोविड होता मध्ये, त्याच्यामुळे थोडेफार चढ उतार असल्यामुळे थोडा आलो आता इथपर्यंत. मग आता 1-2 वर्षानंतर आम्हाला घरून चांगला सपोर्ट मिळायला लागला, त्यावेळेस अजून उत्साह वाढला, त्यामुळे थोडं आहे प्रगतीपथावर असं. तर मित्रांनो, आपण बघितलं कुठलाही व्यवसाय म्हटला तर जसं की मॅडमने बोलताना सांगितलं की मध्ये कोविडचा एक काळ आला आणि प्रचंड त्या व्यवसायामध्ये समजा अपडाऊन हे होत असतात, तरी पण मॅडम आणि त्यांच्या पूर्ण टीमने हा व्यवसाय आपला कंटिन्यू पुढे ठेवलेला आहे. तर मॅडम, आता एकंदरीत आपण जेव्हा हे मॅन्युफॅक्चर करतो टी शर्ट, तर याची प्रक्रिया कशी चालते, तर ते एकदा आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ही प्रक्रिया आपण कशी केली जाते. चालेल, आपण बघूया, तुम्हाला प्रोडक्शन दाखवते.
आता आपली सुरुवात होते कटिंग पासून. जे काही ह्याच्यामध्ये पॅटर्न मेकिंग असतं हे तुम्ही बघू शकता. हे मी कटआउट्स इथे ठेवलेले आहेत. हे जे आहे हे लेअर मार्किंग आपण केलेलं आहे इथे. ह्याच्यात इथून आपली कटिंग होते. त्याच्यानंतर आपलं स्टिचिंगचं प्रोडक्शन असतं. स्टिचिंग वगैरे ही इथून पहिली प्रोसेस इथून स्टार्ट होते. आपण रॉ मटेरियल परचेस करतो. रोल टू रोल आपले हे असे रोल्स येतात. हे असे रोल्स येतात. मग त्याच्यामधनं आपण हे असे कटआउट्स करतो. जशी समोरच्याची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार साईज क्वांटिटी जे काही असेल त्याच्यानुसार आपण कटिंग करून देतो. मग आपण इकडे स्टिचिंग बघूयात त्याचं. हे जे आहे हे लेअरमध्ये कटिंग होतं. आता ह्याच्यामध्ये हा लेअर जो होता ह्याच्यामध्ये ॲट अ टाइम 150 पीस कट होतात. हां, जे साईज वाईज असतात की साईज छोट्या मोठ्या असतील तर त्याच्यामध्ये आपल्या इथे जेवढी क्वांटिटी असेल तेवढी इथे कट होते. ही कटिंग मशीन आहे. ह्या मशीनने आपले जवळपास 20 ते 25 लेअर कट होतात ॲट अ टाइम. मग त्याच्यामुळे आपले 100 ते 150च्या आसपास कटिंग होते. मॅडम एकंदरीत आपण आता सविस्तर सांगितलंय, तर आता हे जे टी शर्ट बनतात तर ह्या टी शर्टची क्वालिटी जी आहे उत्तम प्रकारचा किंवा उत्तम दर्जाचा टी शर्ट या ठिकाणी तयार होण्यासाठी कुठलं फॅब्रिक आपण यूज करतो यासाठी? आता आपण पॉलिस्टर, कॉटन किंवा पॉलिमिक्स दोन्ही पण यूज करतो. हुजेरी मटेरियल यूज करतो. आणि जे आपण स्पोर्ट्सवेअर बनवतो, स्पोर्ट्सवेअर टी शर्ट्स वगैरे, त्याच्यासाठी आपल्याला निटिंगचं फॅब्रिक लागतं. नीटवेअर हे जे फॅब्रिक्स आहेत हे सगळे नीटवेअरमध्ये बनतात. मॅडम आता सरांनी पण मगाशी आम्हाला खूप मोठे शॅम्पल दाखवले किंवा जे काही आता वर्किंग आपलं स्टाफचं चालू आहे तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण मॅन्युफॅक्चर या ठिकाणी केलेलं आहे. तर मुख्यतः आपण जे टी शर्ट मॅन्युफॅक्चर करतो तर याची जी मार्केटला जी डिमांड असते किंवा जे आपण प्रोव्हाइड करतो तर ते कुठल्या संस्था असतात की काही रिटेलर शॉप वगैरे असतात की काही स्टॉकिस्ट वगैरे असतात? आता आम्ही मोस्ट ऑफ स्कूल, कॉलेज, त्याच्यानंतर आपले कॉर्पोरेट कंपनीज असतात मोठ्या त्या कंपनीला प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट, अकॅडमी, काही स्पोर्ट्स अकॅडमी असतात, काहींचे इव्हेंट्स असतात कॉलेजमधले. मग त्यांना जशी रिक्वायरमेंट असेल, त्यांना जी प्रिंट हवी आहे, जे फॅब्रिक हवं आहे तसं आम्ही डिझाईन करून त्यांना देतो. त्यांची ओनली डिझाईन असेल कुठली तर ती सुद्धा आम्ही बनवून देतो. मॅडम साधारणतः आपली जी टीम आहे हे टीमवर्क चालतं पूर्ण. सर असेल, तुम्ही असेल किंवा आपली पूर्ण टीम असेल तर हे साधारणतः एका दिवसाला किती आपण मॅन्युफॅक्चर करतो टी शर्ट? आता ही जी माझी एवढी टीम आहे तर यांचं जवळपास 150 ते 200च्या आसपास प्रोडक्शन निघतं एका दिवसात पूर्ण. मित्रांनो, आपण बघितलं की अतिशय छोटा स्टार्टअप मॅडमनी पूर्वी सुरू केला होता आणि कमीत कमी ह्या व्यवसायाला साधारणतः 6 वर्ष होत आले. पुढच्या 8 तारखेलाच वर्धापन दिन आहे. तर एक छोटासा व्यवसाय आपण एक चांगलं नियोजन जर केलं, प्रॉपर प्लॅनिंग जर केलं तर आपण तो किती पुढे नेऊ शकतो. आणि मॅडमनी सांगितलं की पर डे आमचं साधारणतः 200, 250, 300 पर्यंत पर डेचं टी शर्टचं प्रोडक्शन असतं. जे काही मोठ्या संस्था आहे, अकॅडमीज असेल, कॉलेज असेल, काही इन्स्टिट्यूट असेल किंवा काही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहे, अशा ठिकाणी हा मोठा सप्लाय केला जातो. तर मॅडम मला आता एक सांगा की जेव्हा आपण हे मटेरियल तयार करतो तर याची सगळ्यात जास्त जी मागणी आहे, आता आपण सांगितलं वेगवेगळ्या संस्था आहे, या व्यतिरिक्त आपल्याला कोण जे काही मार्केट आहे, गणपती मंडळ असेल किंवा इतर काही उत्सव असतात, यामध्ये कसा रिस्पॉन्स आहे आपल्याला? सीझन जेव्हा असतो, आपलं नवरात्री असते, त्याच्यानंतर गणपती वगैरे असतात, दहीहंडी उत्सव असतो, तर त्याची रिक्वायरमेंट असेल तर आम्ही ते सुद्धा प्रोव्हाइड करतो. म्हणजे फक्त सीझनमध्येच नाही तर काही अदर ह्याच्यामध्ये पण की काहींचे इव्हेंट्स असतात, क्रिकेट क्लब असतात, त्यांचे मॅचेस असतात, मग क्रिकेट टीमचे आम्ही तसे टी शर्ट्स वगैरे बनवून देतो. म्हणजे की जसं तुम्ही सांगितलं की क्रिकेट मॅचेस असेल तर क्रिकेट मॅचेसचं जे काही समजा नाव असेल किंवा काही कुठला लोगो असेल तर आपण ते प्रिंट पण करून देण्याचं काम करून देत असतो. मॅडम एकंदरीत समजा एक टी शर्ट आहे, एक उदाहरण म्हणून आपण जर तुम्हाला विचारलं गेलं तर एक टी शर्ट एखाद्या क्रिकेट मॅचेस आपल्याला तयार करायचं असेल, साधारणतः एक कॉस्ट किती पडते त्याची, पर टी शर्टची काय जाऊ शकते? आता कॉस्ट आपली ठरते की फॅब्रिक, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रिंट कुठली आहे, कारण आपण 2 ते 3 प्रकारच्या प्रिंट यूज करतो, त्याच्यावर एम्ब्रॉयडरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग एक आपण 220, 230 पासून सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये जसं काही त्यांची रिक्वायरमेंट वाढेल मग त्याची कॉस्ट सुद्धा वाढते. मॅडमनी सांगितलं अतिशय उत्तम रेटमध्ये आपण या ठिकाणी टी शर्ट उपलब्ध करून देत आहे. तर मॅडम याच्यामध्ये उत्तम दर्जाचं जर टी शर्ट आपल्याला ओळखायचं असेल तर याच्यामध्ये काय ट्रिक्स असू शकते की समजा तो टी शर्ट चांगल्या गुणवत्तेचा आहे, चांगल्या कापडाचा आहे की अननोन पर्सन आहे की ज्याला त्याबद्दल काही आयडिया नाही, तर त्याने तो कसा ओळखावा? ओके, आता फॅब्रिकमध्ये कसं असतं, GSM पण असतं, GSM असतं, त्याच्यानंतर पॉलिस्टर फॅब्रिक येतं, कॉटन फॅब्रिक येतं. त्याचा आपण फील बघू शकतो. प्रत्येक फॅब्रिकचा फील हा वेगळा येतो. त्या फीलवरनं पण तुम्ही जज करू शकता की हे फॅब्रिक कसं असेल, ह्याचा फील कसा येतो, लुक कसा दिसतो. कारण कॉटन फॅब्रिकला एवढं शाईन नसतं, पॉलिस्टरला जास्त शाईन असतं. शाईन मटेरियल पॉलिस्टरमध्येच येतं. त्याच्यानुसार फील करून वगैरे आपण बघू शकतो की कुठलं फॅब्रिक जास्त बेटर दिसेल वगैरे. मॅडम कॉलेज झालं, अकॅडमीज झाल्या, त्यानंतर आपले क्रिकेटचं असेल मॅच किंवा काही धार्मिक कार्यक्रम असतात, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्या टी शर्टला जास्त मागणी किंवा ट्रेंड कुठल्या टी शर्टमध्ये आहे आता सध्या?
आता सध्या आमच्याकडे कॅज्युअल वेअरसाठी पण येत आहेत की ज्यांना कोणी ऑनलाईन सेल वगैरे करत आहे तर त्यांना आम्ही प्रोडक्शन करून देतो आहे. ऑनलाईन सेल करायचं, मग त्याच्यामध्ये कॅज्युअल वेअरमध्ये त्यांचे काही ओन डिझाईन्स ते घेऊन येतात की आम्हाला याच फॅब्रिकमध्ये हे डिझाईन्स वगैरे हवे, तर आम्ही ते सुद्धा त्यांना प्रोव्हाइड करतोय. आपण हा जो व्यवसाय सुरू केला मॅडम, तर यामागे कुठली तरी एक प्रेरणा असते आपल्याला, तर अशी कुठली प्रेरणा होती की आपण ह्या टी शर्ट क्षेत्रामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे? आता मी जसं की सांगितलं की माझं फॅशन डिझायनिंगमध्येच डिप्लोमा झालेला होता आणि 1 वर्ष आम्ही गारमेंटमध्येच ट्रेडिंग केलं होतं, रेडीमेड गारमेंट्समध्ये आणि स्पोर्ट्सवेअरमध्ये ट्रेडिंग केलं होतं. मग त्याच्यामध्ये जे काही आम्हाला इश्यूज वगैरे आले आणि थोडा एक्सपिरियन्स पण होता की आपण काहीतरी करू शकतो, मग त्यामुळे आम्ही या सेक्टरमध्ये आलो. सरांचा एक सपोर्ट होता की नाही आपण करून बघूयात, कारण आम्ही जॉबचा पण एक्सपिरियन्स घेतला होता, पण जॉबपेक्षा आपला बिझनेस कधीही बेटर असेल असं ठरवून मग एक निर्णय आपण करूयात सुरुवात, अशी सुरुवात झाली आमची. मित्रांनो, बघितलं आपण मॅडमकडनं काही माहिती ऐकली, तर आपण कुठल्याही नोकरीच्या किंवा याच्यामध्ये न पडता मॅडमनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि आता हा उद्योग व्यवसाय फक्त नाशिक जिल्हाच नाही तर अनेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा परिचित आहे. तर मॅडम मला आता एक सांगा, आपण हे जे टी शर्ट विकतो तर याचं स्थानिक मार्केट कसं आहे, म्हणजे हे स्थानिक मार्केटमध्ये आपण पोहोचवतो की याचे काही मोठे हे आहे आपले? आता आपले जे टी शर्ट्स आहेत हे आपले जवळपास 9 ते 10 जिल्ह्यांमध्ये जातात. फक्त नाशिक पुरताच मर्यादित नाही, इथले छोटे मोठे काही गाव, त्याच्यानंतर अहमदनगर वगैरे, जळगाव, अशा मोठ्या सिटीजमध्ये पण आपले टी शर्ट्स पोहोचतात. या व्यवसायामध्ये मॅडम सध्या आपण बघितलं कुठला व्यवसाय असेल की त्या व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन असते, एक स्पर्धा असते, तर तुम्ही व्यवसाय करतात, 6 वर्षाचा तुमच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे, तर यामध्ये तुम्हाला काय जाणवतं की स्पर्धात्मक कुठल्या गोष्टी आपल्याला आतापर्यंत जाणवल्या? आता या सेक्टरमध्ये असे की नाशिकमध्ये अशा बऱ्याचशा अजून आहेत फॅक्टरी की जिथे टी शर्ट्स वगैरे बनतात, पण आम्ही एक ठरवलं की आपण आपली क्वालिटी डाऊन नाही करायची. क्वालिटी आणि आम्ही ऑन टाइम डिलिव्हरी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या, ह्या आम्ही कधीच सोडत नाही, जे क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. त्याच्यानंतर टी शर्ट्समध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या पण आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. कुठलाही टी शर्ट असू द्या, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत, पण क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. त्याच्यामुळे आपला कस्टमर बेस पण एक फिक्स असतो. तर मॅडम आता माझा प्रश्न आहे की आपल्या ह्या फॉर्मची काय खासियत आहे? या फॉर्मची खासियत अशी की आम्ही तुम्हाला हवी ती डिझाईन, हव्या त्या म्हणजे तुमची काही ओन डिझाईन असेल ती आम्ही क्रिएट करून देतो. तुम्ही कुठलीही डिझाईन द्या तशी क्रिएशन्स. त्याच्यानंतर आपली क्वालिटी, जी आम्ही क्वालिटी मेंटेन करतो ती तीच राहणार शेवटपर्यंत. जी काही आम्ही प्रिंटिंग डिटेल्स वगैरे देतो, प्रिंटची जी गॅरंटी देतो ती सुद्धा तीच राहणार. त्याची क्वालिटी सुद्धा आम्ही नेहमी मेंटेन करतो. म्हणजे जे काही ग्राहकाला आपण प्रॉपर कमिटमेंट दिलेले आहे त्या निश्चित त्याच्यामध्ये असणार आहे. मॅडम, एखादा जर व्यावसायिक असेल की इतकं मोठं तो युनिट उभारू नाही शकत, परंतु ह्याच ब्रँडच्या नावाखाली त्यांना जर सुरुवात करायची असेल व्यवसायाची, तर त्याला आपण काय सपोर्ट कराल? जर कोणाला करायचं असेल तर आम्ही त्यांना टी शर्ट्स प्रोव्हाइड करू शकतो, किंवा त्यांचं काही ब्रँड नेम असेल तर त्यांचे आम्ही ब्रँड लेबल्स वगैरे लावून त्यांची जी ओन डिझाईन असेल ती आपण तिथे क्रिएट करून ते इथून प्रोडक्शन करून ते ऑनलाईन सेल म्हणा किंवा त्यांना काही रिटेलमध्ये सेल करायचं असेल ते करू शकतात. मग त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रोडक्शनमध्ये जी काही हेल्प लागेल ती आम्ही पूर्णतः त्यांना करू. मॅडम, भविष्यामध्ये आता हे जे फॅक्टरी आउटलेट आहे आपलं टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग, तर भविष्यामध्ये आपलं आणखीन यापेक्षाही मोठं करण्याचं काही प्लॅनिंग वगैरे आहे? आता आम्ही प्रोडक्शन युनिट तर केलं आहे, ज्यापैकी बघू शकता की स्पेशल मशीन्स वगैरे आपण घेतलेले आहेत. आता आमचं एक आहे की आम्हाला ओन प्रोडक्शन स्टार्ट करून आम्हाला एक आमचं स्वतःचं फॅक्टरी आउटलेट सुरू करायचं आहे, जे की ह्या वर्षात आम्ही प्लॅन करतोय. मॅडम, आता आम्ही बघितलं की आपल्याकडे भरपूर अशा मोठ्या आणि महागड्या मशिनरी आहे आणि आपल्याकडे 30-40 लोक आता सध्या काम करत आहे, तर भविष्यामध्ये पण आणखीन काही लोकांना किंवा युवकांना युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काही प्लॅनिंग आहे आपल्या डोक्यामध्ये? नक्कीच. आता आम्ही जसं की अजून स्पेशलाइज मशीन वाढवू, थोड्याफार ह्या ज्या आहेत या व्यतिरिक्त सुद्धा आपण काही स्पेशल मशीन वाढवू शकतो, की जसे काही कॉलर मेकिंग वगैरे ह्या ज्या मशीन्स असतात ह्या पण आपल्याला इन हाऊस घ्यायच्या आहेत. पुढे प्रिंटिंगमध्ये काही आहेत अजून ॲडव्हान्स मशीन्स वगैरे, त्या सुद्धा आपल्याला घ्यायच्या. तर त्यासाठी सुद्धा आम्ही महिलांना किंवा लेडीजला वगैरे ट्रेनिंग देऊन त्यांना सुद्धा आम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ. मॅडम, सध्याचं जे आपलं टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचं जे प्रोडक्शन आहे, तर याच्यामधून किती लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे? आता मी जवळपास 30 ते 40 लोकांना एम्प्लॉईज आहेत, त्यांना आम्ही रोजगार देतोय. त्याच्यानंतर त्यांना आम्ही स्किल नॉलेज देतो यामधलं, कारण की ह्या ज्या इंडस्ट्रियल मशीन्स आहेत या कुठेही शिकवल्या जात नाही. आम्ही त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग देतो. सुरुवातच आम्ही त्यांची जॉबपासूनच म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग देतो, त्यामध्ये आम्ही त्यांना सर्व मशीन हँडलिंग पहिल्यांदा शिकवतो. मग नंतर आपले जे काही प्रोडक्ट्स वगैरे आहेत ते आम्ही त्यांना हँडल करायला देतो.
मित्रांनो, आपण बघितलं तर मॅडम कुठल्याही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कुठली नोकरी न करता आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून अनेक 30 ते 40 युवक असेल, युवती असेल यांना एक रोजगाराची संधी मॅडमने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. मॅडम, या पुढील काळामध्ये भविष्यामध्ये आपले आणखीन काय कुठले प्लॅनिंग आहे? सांगितलं मी तुम्हाला की आपल्याला एक फॅक्टरी आउटलेट स्टार्ट करायचं आहे. एक आपलं जे भार्गवाज जे आपलं ब्रँड नेम आहे त्याचे आम्हाला ओन प्रोडक्शन करून ते सेल करायचे आहेत. आणि आमची इच्छा आहे की आपलं जे काही प्रोडक्शन आहे एक्सपोर्ट झालं पाहिजे बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा. आता इथे जवळपास 9-10 जिल्ह्यांमध्ये आपण काम करतोच आहे, तिथे आपले प्रोडक्ट पोहोचतातच आहे, पण हे एक्सपोर्ट पण झालं पाहिजे. बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपले जे पण काही प्रोडक्ट्स असतील ते गेले पाहिजे. ही एक आमची आहे, आमचं एक मिशन आहे तेवढे. मॅडम, आपण बघितलं की कुठलेही मॅन्युफॅक्चरर असतात तर त्यांचे काही प्लॅटफॉर्म ते निवडतात, जसं की फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल किंवा इतर काही साईट्स असेल. तर आपलं सध्या कुठं काही असं मार्केटिंग चालू आहे का ऑनलाईनमध्ये? आम्ही सध्या ऑनलाईन सेल वगैरे करत नाहीये. सध्या आमचं ऑर्डर बेस्ड काम चालतं आणि ओन प्रोडक्शन जे करायचं आहे साईड बाय साईड आमची त्याची डिझाईन्स किंवा त्याचे सॅम्पलिंग वगैरे आम्ही आता सुरुवात केली आहे. नवीन कोणी व्यावसायिक असेल आणि त्यांना तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर त्याचं माध्यम कसं असू शकतं? जर कोणाला सुरुवात करायची असेल तर त्यांचे काही डिझाईन्स वगैरे असतील ते आपण हे करून त्यांचे एक सॅम्पल त्यांना जसं पाहिजे, ज्या फॅब्रिकमध्ये पाहिजे ते आपण त्यांना सॅम्पल रेडी करून त्याच्यावरती आपल्याला काय घ्यायचं त्यांचं समजा एखादा लोगो असेल की जो आपण एम्ब्रॉयडरी करून देऊ शकतो किंवा प्रिंट वगैरे करून देऊ शकतो, ती सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर प्रोडक्शन आम्ही त्यांना पूर्ण बनवून देऊ आणि मग ते पुढे सेल करू शकतात, अशी त्यांना आम्ही मदत करू. तर हे बघा मित्रांनो, आपण बघितलं की नवीन कोणी उद्योजक असेल किंवा व्यावसायिक असेल तर आपली कुठे इच्छा असेल की आपण टी शर्ट विक्री किंवा हे करायचं असेल, आपल्याला काही प्लॅनिंग करायचं असेल तर मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम आपल्याला सहकार्य करायला तयार आहे. मॅडम, जी काही डिझाईन चालते की प्रिंटिंग चालते किंवा जे काही आपण टी शर्ट रेडी केलेलं आहे आमच्या व्ह्युअर्सला आपण दाखवू शकता? ओके, आता तुम्ही हे प्रोडक्शन बघू शकता. हे जे आपण इथं सॅम्पल लावलंय तर हे कुठलं स्कूलसाठी आपण हे ready केलेलं आहे? स्कूलसाठी करतोय. हे स्कूलसाठी करतोय तर त्याचं प्रोडक्शन इथे स्टार्ट होत आहे आपलं. ह्या ज्या कटिंग्स आहेत त्याला जे पॅनल वगैरे आहेत ते इथे बघू शकता. या मशीनमध्ये ते पॅनल अटॅच करताय. हा असा एक पुढचा आपला पीस रेडी होतो. पॅनल अटॅच केल्यानंतर आपण हे असं दिसेल. अशी एक प्रोसेस असते. आपल्या चेन सिस्टीमने पूर्ण काम चालतं. म्हणजे यांचं झालं की मग पुढची प्रोसेस वगैरे असं हे सुरू होतं. म्हणजे टेबल बाय टेबल आपलं पुढे होतं ना? हो, पूर्ण. मॅडम, एक प्रिंटिंगचं हे दाखवून आमच्या प्रेक्षकांना. आता आपण बघू शकतो की आमच्याकडे जवळपास 2 ते 3 प्रकारच्या प्रिंट होतात. ही जी प्रिंट आहे ही DTF प्रिंट येते. ह्याचे असे स्टिकर्स येतात. मग त्यानंतर ही प्रिंट अशी हाताला फील होते, फक्त तुम्ही हात लावून बघू शकता त्याला. आणि एक आपण सब्लिमेशन प्रिंट करतो. मॅडम, आता हे जे 2 प्रिंट तुम्ही सांगितलं की स्टिकर प्रिंट आणि सब्लिमेशन प्रिंट, ह्या 2 प्रिंटमध्ये काय डिफरन्स असतो की ज्याला आपण म्हणतो की कायमस्वरूपी राहण्यामध्ये कुठली राहू शकते ह्या दोघांमध्ये? आता ही जी आहे ही DTF प्रिंट, ह्याला आपण जवळपास 70 ते 80 वॉशची गॅरंटी देतो, पण हे लाईफ टाईम टिकतं. याचे फक्त काही प्रिकॉशन्स असतात. वॉशिंग केअर वगैरे त्याची प्रॉपर घेतली गेली पाहिजे, त्याने हे पण टिकतं लाईफ टाईम. आणि जी आपली सब्लिमेशन प्रिंट जी येते त्या प्रिंटमध्ये असं असते की ती लाईफ लाईन निघत नाही. ती त्याची जी क्वालिटी वगैरे आहे ती डल पडत नाही. तर फॅब्रिकला एखाद्या वेळेस काही होऊ शकतं पण प्रिंटला काहीच होणार नाही त्याच्या. मॅडम, आणखीन एक छोटासा प्रश्न आहे की हे जे फॅब्रिक आहे याची गुणवत्ता आपल्याला शेवटपर्यंत जर कायम ठेवायची असेल तर याची कुठली काळजी घेतली पाहिजे फॅब्रिकमध्ये? जर समजा आपण कॉटन फॅब्रिक वगैरे घेतलं तर आपण कुठलंही कॉटन मधलं घ्या, शर्ट असू द्या नाही तर टी शर्ट असू द्या, ते डल पडतं. काही कालांतरानंतर ते डल पडतं. का तर त्याची आपण व्यवस्थित वॉशिंग केअर घेतलेली नसते. कॉटन फॅब्रिकचं असं असतं की आपण त्यांना जास्त उन्हात जे सुकवतो ते केलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर जास्त पावडरमध्ये सर्फमध्ये आपण जे भिजवतो ते केलं. त्याचे फक्त एक नॉर्मल पाण्यामध्येच ते वॉश केलं गेलं पाहिजे, तर त्याची क्वालिटी मेंटेन राहते. म्हणजे हे जे फॅब्रिक आहे याच्यावरती जी काही आपली वॉशिंग पावडर असेल, कुठली इनी अदर पावडर असेल, तर त्याची केमिकल रिएक्शन या फॅब्रिकवरती होते का? पॉलिस्टरवर नाही होत, फक्त कॉटनवर. कॉटनवरती होते ना? पॉलिस्टर असेल तर पॉलिस्टर ॲज इट इज राहतं. हे जे आपण सब्लिमेशनचे जे स्टिकर्स असतात आपले, याच्यासाठी आपल्याला मशीन 360 डिग्रीवरती हीट करावी लागते. आणि मग त्याच्यानंतर आपण हे प्रेस केल्यानंतर आपण त्याला 25 सेकंदाचा टाइम देतो. म्हणजे जी 25 सेकंदाचा टाइम देतो, जे की मशीनमध्ये सेट केलेलं असतं. त्याच्यामध्ये काय होतं की ही जी इंक असते ही पूर्ण पगळून ही या फॅब्रिकमध्ये मर्ज होऊन जाते. त्याच्यामुळे ती हाताला फील होत नाही आणि ती लाईफ टाईम टिकते. आणि जे हे आपण हे DTFचे स्टिकर्स बघितले त्याच्यासाठी आपल्याला 260 डिग्रीवरती हीट करावं लागतं.
हे जे स्टिकर्स बघितले आपण, ह्याच्यासाठी आपण 260 डिग्रीवरती मशीन हिट करतो आणि त्याला 15 ते 17 सेकंडचा टाइम देतो. आणि ही जी क्वालिटी आपण मेंटेन करतो याची सुद्धा आम्ही गॅरंटी देतो की हे सुद्धा निघत नाही, फक्त त्याची प्रॉपर वॉशिंग केअर घेतली स्टिकर आपण हे केलेलं आहे, पेस्ट केलं तर याला हिट पण करतो का आपण? नाही, एकदाच हिट Okay, होतं हे फक्त एकदाच हिट होतं. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 2 मशीन्स आहे. जर मोठी प्रिंट वगैरे असेल थोडीफार तर मग ती आपण एका वेळेस ह्याच्यात करतो. सेम रोल आहे. सेम. जी ही प्रिंट आहे ही पूर्ण या फॅब्रिक मध्ये मर्ज होऊन जाते. नाही, पूर्ण होईल ना, पूर्ण याला हिट होतं. हा, फॅब्रिकला काही डॅमेज वगैरे नाही होत. हे बघा, आता हे बीप झालंय. इथे आपण टाइम सेट केलेला असतो 25 सेकंदचा. झालं की ते परत बीप करता सिग्नल देईल. मग हे प्रिंट म्हणजे प्रत्येक शर्टला आपल्याला 25 सेकंदाचा टाइम 25 सेकंदचा टाइम लागतो. मित्रांनो, आपण बघितलं की प्रत्येक सक्सेस पुरुषामागे एक महिलेचा हात असतो, परंतु आज आपल्याला हे गणित उलटं दिसलं. एका सक्सेस उद्योजकीमागं एका पुरुषाचा हात आहे. तर आपण सरांकडनं जाणून घेऊया की आपण हे इतकं मोठं टेकओव्हर मॅडमला सहकार्य कसं केलं आपण. सर, काय सांगाल? सर, सर्वप्रथम तर तुमचे खूप आभार. तुम्ही आमच्या कामाची दखल घेऊन आमच्याकडे आलात. आणि दुसरी गोष्ट सर, असं आहे की व्यवसाय करायचा हे कुठेतरी मनामध्ये आमचं पक्कं होतं. आम्ही दोघांनी मिळून घेतलेला हा निर्णय होता. त्यात मग सुरुवात करायची, पण सगळ्यात मोठं जे संकट असतं ते असतं भांडवलाचं. फायनान्शियल, इकॉनॉमिकल आणि बॅकग्राऊंड नव्हता. आम्ही अशा समाजातून किंवा अशा बॅकग्राऊंडने येतो की जिथे आमचे सगळे फॅमिली असेल किंवा जे रिलेटिव्स वगैरे सगळे नोकरदार आहेत. आणि आमचा सगळ्यांचा जो माइंडसेट होता, जो फॅमिलीचा, तो नोकरदार माइंडसेट. आपण 10 ते 6 जॉब करायचा, संध्याकाळी यायचं, फॅमिलीसोबत मस्त वेळ घालवायचा आणि रात्री झोपायचं, परत सकाळी. ते रोबोटिक वर्कची सवय लागलेली. पण कुठेतरी मनात होतं की आपल्याला जॉब तर करायचं नाही आहे, व्यवसायाकडेच जायचं. त्यामुळे ठरवलं की असं आहे. त्यात मॅडम आम्हाला भेटलेल्या होत्या. मग ठरवलं की आपण हा व्यवसाय चूज करू शकतो, कारण आपल्या ज्या बेसिक नीड्स आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्यापैकी वस्त्र ही एक आहे. आणि त्यात मग ठरवलं की आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जायचं. सुरुवात केली त्यावेळेस आम्ही बरेचसे प्लॅन केले की आपल्याला हे करायचं, ते करायचं. मॅडमचा जो एक्सपिरियन्स होता, कारण मी फक्त मॅनेजमेंट बघणार होतो, मेन प्रोडक्शन जे आहे किंवा जे स्किल लागणार होतं व्यवसायासाठी ते सगळं मॅडमकडे होतं. आणि त्यात मग आम्ही पहिले सॅग्रिगेट केलं की आपल्याला करायचं काय. मग आम्ही शर्टचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याच्यानंतर किड्सचं मॅन्युफॅक्चरिंग, किड्स वेअरचं आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो. हे आमचं मूळ ठरलेलं होतं की आम्हाला किड्स वेअरमध्ये आम्हाला जाण्यात खूप रस होता. पण ज्यावेळेस गेलो, मग त्याच्यात ते मशिनरीज आणि कॉस्टिंग काढली, ती अगदी आमच्या आवाक्याच्या बाहेर होती. कारण त्यावेळेस काही फारसं फंडिंग, सेल्फ फंडिंग तर आमच्याकडे काहीच नव्हतं. कुठून तरी मग या योजनांची माहिती मिळालेली होती, PMAGP, CMAGP वगैरे. मग बरेच माहिती काढल्यानंतर की आपल्याला मशीन्स किती लागतील, काय लागेल. मग आम्ही शिफ्ट झालो की आपण टी-शर्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो, ज्याच्यासाठी कमी भांडवल आणि कमी मशिनरीजमध्ये आपण ते सुरुवात करू शकतो. सुरुवातीपासूनच आम्हाला बऱ्याच लोकांचे सहकार्य मिळत गेले. आमचे एक मामा आहेत, सुचित लोहिया म्हणून, ते CA. त्यांनी मला अतिशय खूप, त्यांची सगळ्यात पहिली आणि खूप चांगली मदत आम्हाला भेटली की त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिला. आणि पैसे नसल्यामुळे ते अगदी हक्काचं स्थान होतं आमचं. त्यांनी त्याचे पैसेही घेतले आणि मामाच होते ते, त्यामुळे त्यांनी करून दिलं. ते प्रोजेक्ट रिपोर्ट घेतला आणि सुरू झाली आमची बँकांची वारी. मग प्रत्येक बँकेत जायचो आम्ही की आम्हाला लोन हवं आहे, असं आमचा प्रोजेक्ट आहे, आम्हाला या सेक्टरमधला एवढा एक्सपिरियन्स आहे. मग बँकेचे जे मॅनेजर होते ते आम्हाला एंटरटेन करायचे की हां, मग सांगा तुम्ही सेल किती करणार, सेल तुमचा दाखवा मला, तुम्ही मंथली किती करणार, तुमचा काय प्रोजेक्ट आहे वगैरे. आणि आमचा जो ॲक्च्युअल प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही बनवलेला आहे तो न बघता एका पेपरवर्कवर आमच्याकडून हाताने लिहून सांगायचे की नाही, तुमच्याकडून हे होऊ शकत नाही. अशा बऱ्याच जवळजवळ 4 ते 5 बँकांनी नकारल्यानंतर आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राने संधी दिली. त्यावेळेस महाडिक सर म्हणून होते,
तिथे एक बापू काका म्हणून होते आमचे, त्यांच्याशी चांगला परिचय झाला. त्यांनी आम्हाला महाडिक साहेबांशी ओळख करून दिली. त्यांना आम्ही आमचा प्रोजेक्ट व्यवस्थित समजून सांगितला. त्या सांगितल्यानंतर जेव्हा आम्ही 15 लाखाचं प्रोजेक्शन त्यांच्याकडे दिलेलं होतं, ते डायरेक्टली 15 लाखावरून 5 लाखावर आले, की ते बोलले की आम्ही एवढं तर प्रोजेक्ट करू शकत नाही, आम्ही 5 लाख रुपये देऊ. त्याला कारण हे तसं होतं की त्यावेळेस आमचं वय कमी होतं, बरोबर, नवीन होतो व्यवसायामध्ये, आणि वय प्रचंड कमी असल्यामुळे लोक जे आहेत त्यांना ट्रस्ट बिल्ड करणं थोडंसं अवघड होतं, आणि ते त्यांच्या जागी अतिशय योग्य होते. कारण बँकेची लोन दिल्यानंतर जबाबदारी अजून वाढते. मग त्यांनी 5 लाखाचं लोन द्यायचं ठरवलं. मग पैसे आपल्याकडे नाहीत, आणि बँक जे पण आपण काही करणार आहे ते सगळं बँकिंग फायनान्सवर करणार आहोत. त्यामुळे आमचं जवळच एक रामाचं पिंपळस म्हणून गाव आहे, तिथे आमचं एक घर आहे. त्या घरामध्ये आम्ही ते करण्याचं ठरवलं, की जेणेकरून फक्त ट्रान्सपोर्टेशन आपल्याला लागेल, बाकी जी रेंटल कॉस्ट आहे ती आपली वाचते. त्यावर आम्ही काम चालू केलं. त्या घराची अवस्था अतिशय बिकट होती, आणि मग काय करायचं म्हणून एका मित्राने, माझा मित्र आहे नकुल महाजन म्हणून, त्यांनी मला मदत केली की हे पैसे राहू दे, तुझी सुरुवात आहे, हे पैसे घे आणि त्यातून तुला जे गरज असेल ते तू काम करून घे. मग आम्ही माहिती काढायला सुरुवात केली. मग काही गवंडी, थोडेसे विटा वगैरे आणून सगळी डागडुजी केली. त्यानंतर आम्हाला ठरवलं आम्ही की आता त्याला कलर करायचं. मग आम्ही पेंटर शोधायला सुरुवात केली. मग पेंटरने आम्हाला त्यावेळेस कोटेशन दिलं 30,000 35,000. मग ते आमच्याकडून काही शक्यच नव्हतं, कारण तेवढे पैसेच नव्हते आमच्याकडे. मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, आपल्याला कलर किती लागणार आहे, 2 बकेट कलर लागेल, असं साहित्य लागेल, ठीक आहे. आणि पूर्ण घर आम्ही दोघांनी कलर करण्याचं ठरवलं. म्हणजे जे आमचं युनिट होतं ते पूर्ण आम्ही स्वतः सुरुवातीपासून आम्ही कलरिंगपासून आम्ही ते केलं. मग सगळं कलर वगैरे झालं, बँकेचं सँक्शन आलं, लोन मंजूर झालं, आणि सुरुवात जशी तुम्हाला सांगितली की 3 मशीनपासून आम्ही सुरुवात केली. 8 मार्च 2020ला आम्ही कलशपूजन, सत्यनारायण पूजन केलं, सगळ्यांना बोलवलं, तीर्थप्रसाद झाला, आणि आम्ही सॅम्पलिंग दुसऱ्या दिवशीपासून चालू केलं. दुसऱ्या दिवशीपासून सॅम्पलिंग चालू केलं, लगेच 21 मार्चला आपल्याकडे कोविड आलं. कोविडचं लॉकडाऊन सुरू झालं. पण तिथे आम्हाला थांबून चालणार नव्हतं, कारण बँकेने जो ट्रस्ट ठेवला होता तोही सार्थ करायचा होता. घरच्यांच्या विरोधात जाऊन केलेल्या गोष्टी होत्या, त्यामुळे ते सगळं मॅनेज करणं गरजेचं होतं. मग आपण म्हणतो की म्हण आहे ना ती, आपदा में काहीतरी म्हणता ना, त्याच्यात संधी शोधली आम्ही. जो डिझास्टर होता त्याच्यात मग आम्ही मास्क बनवायला, ज्याचं सगळ्यात जास्त शॉर्टेज होतं, तर मास्क बनवायला सुरुवात केली. आमच्या मास्कला चांगली मागणी मिळायला सुरुवात झाली मार्केटमध्ये. मग त्यासोबतच आम्ही थोडंसं मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून ज्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत, ग्रामपंचायत असतील, पोलीस चौक्या असतील, त्यानंतर बँक्स असतील, यांना सगळ्यांना जाऊन मोफत मास्क वाटप करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत फोटोज काढले, ते सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यातून बऱ्याच लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. त्याच कोविडमध्ये जवळपास 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये आमचे मास्क जात होते, आणि तेवढा सेल आम्हाला मिळत होता. त्यामध्येच आम्ही सगळे बँकचे इन्स्टॉलमेंट्स वगैरे कोविड सफर केला. पण त्यानंतर ज्या घरात आम्ही चालू केलेलं होतं, मातीचं आणि पत्र्याचं घर असल्यामुळे तिथे थोड्या अजून अडचणी यायला लागल्या. जसं घर गळणं असेल, बरंच घर गळत होतं, पाणी होतं, आणि जायला यायला पावसाच्या अभावाने आम्ही 2 व्हीलरवर जात येत होतो. तर त्या अडचणी येत होत्या. म्हणून आम्ही ठरवलं की आता आपण एवढे सक्षम आहोत की आपण एक स्पेसिफिक रेंटची अमाऊंट देऊ शकतो. त्यामुळे मग आम्ही ओझरमध्ये यायचं ठरवलं. तर जिथे आपण आत्ता आहोत त्याच कॉम्प्लेक्समध्ये खाली एक आम्ही शॉप रेंटनी घेतलं. तो रेंटनी घेतल्यानंतर आम्ही इथे चालू केलं. तिथून आम्हाला बरेचसे कामं वाढत गेले. कोविड तोपर्यंत गेलेला होता. मग स्कूल कॉलेजेसनी अप्रोच केला, कारण सोशल मीडियाच्या मार्फत आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेलो होतो. मग त्यांचे स्वतःहून फोन आले की तुम्ही आमच्यासाठी युनिफॉर्म बनवाल का. ते करता करता काही कॉर्पोरेट्स असतील, कंपनीज, त्यांच्यापर्यंतही आम्ही पोहोचलो होतो. त्यांचेही फोन वगैरे येऊन आम्ही त्यांच्याही ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. त्यासोबतच मग आम्हाला महिंद्राचे आम्ही वेंडर आहोत. महिंद्राला आम्ही प्रोव्हाइड करतो. काही युनिट्स आहेत त्यांचे स्पेसिफिक, MIQ असेल किंवा महिंद्रा ॲग्री असतील, या युनिट्सला आम्ही प्रोव्हाइड करतो.
त्यानंतर HL आहे, इथे HL फॅक्टरी आहे, त्याचंही आम्ही ऑथोराईज वेंडर आहोत. आमचा वेंडर कोड जनरेट आहे. अशा बऱ्याचशा ज्या कंपनीज आहेत तिथे आम्ही ऑथोराईज वेंडर म्हणून आता काम करतो. म्हणजे त्यांची जे काही रिक्वायरमेंट असते त्यांचे कॉर्पोरेट टी शर्ट्स वगैरे, इव्हेंटचे टी शर्ट्स आम्ही सगळे प्रोव्हाइड करतो. असं करत करत बऱ्याच लोकांशी, चांगल्या लोकांशी संपर्क येत गेले. त्यांनी रेफरन्सने आमचा बिझनेस माउथ पब्लिसिटीने खूप एस्टॅब्लिश झाला आणि सगळे लोन जे होते आमच्यावर ते आम्ही लोन सगळे एका स्पेसिफिक टाईमच्या आतच, म्हणजे जो पिरियड असतो त्याच्या आतच आम्ही ते सगळे क्लोज केले, नील केले. आणि जो आम्ही सगळं ज्या पण गोष्टी केल्या त्या सगळ्या टार्गेट बेस होत्या. म्हणजे ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस ठरवलं होतं की व्यवसायाच्या 4थ्या वर्षी आपल्याला काय करायचे, 5व्या वर्षी काय करायचे, आणि ते सगळे टार्गेट समोर ठेवून केले. ते 3 वर्षानंतर आम्ही ते लोन्स वगैरे क्लोज करून लास्ट इयर ही सगळी जागा परचेस केली. आणि उत्तरोत्तर अशी थोडीशी का होईना देवाच्या कृपेने असेल, तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनात आमची प्रगती झाली आणि अजूनही ती होतेच आहे आणि हे चालूच राहणार. धन्यवाद. निश्चित सर, अतिशय आपण महत्त्वाची आणि जो काही आपला जीवन प्रवास घडला गेला, तुम्ही सांगितलं कोविडची लाट आली, त्या लाटेतून आपण कसे सावरलं गेलो. आपण मधल्या काळामध्ये बघितलं की अनेक मोठमोठे व्यवसाय कॉलेप्स झाले. इवन इंडस्ट्री लेवलला पण बऱ्याचशा इंडस्ट्रीला असेल, कंपन्या असेल, ते बंद होऊन गेले. त्या काळामध्ये अनेक लोक बेरोजगार झाले. परंतु एक जिद्द चिकाटी असल्याकारणाने आपण स्ट्रगल केलं आणि खरं तर एक संकटामध्ये आपण ती संधी शोधली आणि आपण पुढं आलात. तर खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या वतीने, आमच्या उद्योग स्पार्कच्या वतीने आपल्या या व्यवसायाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपल्या या व्यवसायाचा 8 तारखेला वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनालाही आमच्या वतीनं भरभरून शुभेच्छा की हा व्यवसाय अधिक पुढे जावा, हीच मी शुभेच्छा देतो. आणि शेवटचा एक सर प्रश्न करतो की ह्या व्यवसायामध्ये नवीन जे काही युवक येण्यासाठी इच्छुक आहे यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? सर्वप्रथम सर, जे नवीन जर या व्यवसायात कोणी इच्छुक असतील तर त्यांना मी सगळ्यात पहिले सांगेल की तुम्हाला प्रोडक्शनचं नॉलेज असलं पाहिजे. जसं की आमचं बिझनेस मॅडम प्रोडक्शन पूर्ण सांभाळत आहेत, कारण 100% नॉलेज त्यांना आहे. आपण पूर्णतः वर्कर्सच्या भरोशावर राहू शकत नाही. तर प्रोडक्शनचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. त्याचसोबत तुम्हाला फायनान्स जो मॅनेज करावा लागतो, फंड फ्लो असेल, कॅश फ्लो असतील, कॉस्ट शीट असेल. मी बऱ्याच वेळेस सांगतो की आपले जे उद्योग आहेत, महाराष्ट्रातले जे तरुण उद्योजक आहेत यांच्यात पोटेन्शियल खूप आहे, पण थोड्या जे काही नॉलेज असणं गरजेचं असतं. कॅश फ्लो असेल, फंड फ्लो असेल किंवा कॅशचं जे मॅनेजमेंट असेल, हे जर व्यवस्थित जमलं बिझनेसमध्ये तर तुमचा बिझनेस नक्कीच सक्सेस होतो. आणि जर आमच्यासारख्या बरेच जण असे असतात की त्यांना स्वतःचं काहीतरी चालू करायचं असतं, बट ठीक आहे, तुम्हाला प्रोडक्शनचं नॉलेज नाही आहे, त्यासाठी आम्ही आहोत. आम्ही त्यांचा ब्रँड डेव्हलप करून देऊ, त्यांच्यासाठी प्रोडक्शन आम्ही द्यायला तयार आहोत. बरेच लोक आमच्याकडून बनवून घेऊन त्यांचं लेबल लावून विकतातही आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रॉफिटही ते आज कमवत आहेत. असे बऱ्याच लोकांना आम्ही सपोर्टही करतो आणि कोणी असेल तर त्यांना आम्ही आनंदाने, आमच्याकडून वेलकम आहे की त्यांनी यावं, आमच्याशी जोडावं. आम्ही नक्कीच त्यांच्यासोबत हे होते आपल्याकडं मराठी उद्योजिका पूजा मयूर भार्गवे मॅडम आणि मयूर भार्गवे सर. दोघांनी आपल्या बिझी व्यवसायातून आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले उद्योग स्पार्क परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सरचे स्वागत.